रत्नागिरी शहरातील क्षत्रिय मराठा मंडळातर्फे आज शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं। निमित्त होतं तिथीप्रमाणे आयोजित करण्यात आलेल्या शिवजयंतीचं। 2008 सालापासून रत्नागिरीतील मराठा समाज मंडळातर्फे तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी करण्यात येते। इथल्या रत्नदुर्ग किल्ल्यावरील भगवती मंदिरातून शिवज्योत आणून या शोभायात्रेला सुरुवात होते। शोभायात्रेत छत्रपती शिवाजी महाराजांचा सुंदर देखावाही यावेळी उभारण्यात आला होता। ढोल ताशांच्या गजरात निघालेल्या या शोभायात्रेमध्ये सर्व समाजाचे, सर्व जाती धर्माचे लोक सहभागी झाले होते। महाराष्ट्राचं आराध्य दैवत ज्याला मानलं जातं ते छत्रपती शिवराय त्यांच्या तिथीप्रमाणे संपूर्ण राज्यात शिवजयंती साजरी होते। रत्नागिरीत देखील क्षत्रिय मराठा मंडळ आहे, त्यांच्या वतीने या ठिकाणी आज शिवजयंती साजरी होते। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी रॅली निघाली। आपण पाहतोय आपल्या पाठीमागे रॅली आहे। क्षत्रिय मराठा मंडळाचे सगळे कार्यकर्ते, सदस्य आहेत, ते देखील या रॅलीमध्ये सहभागी झालेत। वेगवेगळ्या प्रकारचे चित्ररथ देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। आपण जाणून घेऊया या ज्या काही रॅलीचे जे प्रमुख मंडळी आहेत त्याच्यासोबत। दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील रॅली निघाली, काय सांगाल? सर्वप्रथम मी हिंदू बांधवांना, शिवप्रेमींना शिवजयंतीच्या तिथीप्रमाणे असलेल्या शिवजयंतीच्या शुभेच्छा देतो। आणि आमचे शिवजयंती साजरा करण्याचे 19वे वर्ष आहे। दरवेळी आम्ही तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी करतो। याचं कारण असं आहे, ज्या राजाने हिंदवी स्वराज्याची स्थापना केली त्याचं सर्व जयंती त्यांची जयंती तिथीप्रमाणे व्हावी ही आमची एक मनापासून ही अशीच इच्छा असते। दरवर्षी आम्ही त्यामुळे तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी करतो आणि यापुढे करत राहू। दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील आम्ही जयंती साजरी करतोय। संतोष तावडे साहेब आपल्यासोबत आहेत। साहेब, दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील आपण शिवजयंती साजरी करतोय, मोठा उत्साह सगळ्यांमध्ये आहे, काय सांगाल? शिवजयंती आम्ही 2008 पासून साजरी करत आलेलो आहोत आणि इथे सगळ्यां ऐक्य होण्यासाठी याची महत्त्व असते। शिवाजी महाराजांप्रमाणे आपण अनुकरण करायचे आणि आपण राज्य जे करायचे ते शिवाजी महाराजांच्या ताटमानेने आपण करायचे। आपलं संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे आणि ती शिवजयंती मोठ्या उत्साहात या ठिकाणी साजरी होते असं त्यांनी सांगितलंय। प्रशांत साळुंखे साहेब, दरवर्षी क्षत्रिय मराठा जे काही मंडळ आहे त्यांच्या वतीने मोठ्या उत्साहात या ठिकाणी शिवजयंती साजरी केली जाते, काय सांगाल? प्रथमतः अखंड हिंदुस्थानचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना नतमस्तक होतो आणि आमचे जे आमचे क्षत्रिय मराठा मंडळाचे जे सर्व पदाधिकारी आहेत, बरोबर अतिशय मेहनत घेऊन ही रॅली सक्सेसफुल करतात, ही शोभायात्रा सक्सेसफुल करतात। खरं तर त्यांना धन्यवाद द्यायला पाहिजे की मराठा समाजाला एकसंघ ठेवण्यासाठी अहोरात्र हे आमच्या मंडळाचे सर्व पदाधिकारी, क्षत्रिय मंडळाचे सर्व पदाधिकारी, सदस्य अहोरात्र मेहनत घेतात आणि मराठा समाजाला एकसंघ ठेवतात। त्याबद्दल त्यांचे विशेष आभार आणि त्यांना धन्यवाद देतो की हे आज समाजासाठी काम करणारे आमचे जे होतकरू सगळे अध्यक्ष, उपाध्यक्ष किंवा सर्व पदाधिकारी आहेत, हे अतिशय कष्टानं, मेहनतीनं समाजासाठी एकसंघ करून सगळ्यांना एकत्र घेऊन ही रॅली सक्सेस करतात। हे मराठा समाजाचं यश आहे। त्यांनी सांगितलं की कोणताही कार्यक्रम असू दे, कोणताही कार्यक्रम असू दे, प्रत्येक कार्यक्रमामध्ये मराठा समाजाचे जे काही कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, ते हिरिहिरीने भाग घेतात असं त्यांनी सांगितलंय। कौस्तुभ सावंत हे जे काही आजपर्यंत ज्या काही रॅल्या निघाल्या मराठा समाजाचे असतील, क्षत्रिय मराठा समाज असतील, त्यामध्ये पडद्याआड वगैरे जाऊन जो काही कार्य करतो तो एक चेहरा म्हणजे कौस्तुभ सावंत, ते देखील आपल्या सोबत आहेत। साहेब, काय सांगाल? आज तिथीप्रमाणे शिवजयंती आहे आणि तिथीप्रमाणे
तिथीप्रमाणे शिवजयंती ही सर्वांनी उत्साहाने साजरी करावी. पूर्वी आपण सर्वजण तिथीप्रमाणे जेव्हा शिवजयंती साजरी करत होतो तेव्हा संपूर्ण देशभर हा शिवजयंतीचा जल्लोष साजरा केला जात होता. परंतु काही विघ्नसंतोषी लोकांनी ही शिवजयंतीमध्ये सुद्धा दुफळी वाजवली. तरी आम्ही म्हणू की आम्ही रोज शिवजयंती साजरी करू. आणि त्याच अनुषंगाने आज क्षत्रिय मराठा मंडळाच्या वतीने रत्नागिरीमध्ये दरवर्षी आपण ही शिवजयंती साजरी करत असतो. आणि या शिवजयंतीचा दिवसेंदिवस लोकांचा ओघ वाढत चालला आहे. त्याचबरोबर सर्व ज्ञाती संस्थांची मंडळी आज या ठिकाणी उपस्थित आहेत. सर, हिंदू धर्माप्रमाणे तिथीप्रमाणे आजची शिवजयंती आहे ती आपण आज साजरी करत आहोत. आज स्थितीप्रमाणे या ठिकाणी आम्ही शिवजयंती साजरी करतोय. मोठ्या जल्लोषात शिवजयंती साजरी होते. अनेक विघ्न आली, अनेक संकट आली, परंतु त्याला सामोरं जाऊन आज रत्नागिरीत देखील क्षत्रिय मराठा मंडळ जे काही आहे त्या क्षत्रिय मराठा मंडळाच्या वतीने कुठेही खंड न पडता या ठिकाणी शिवजयंती साजरी होते. ज्येष्ठ नागरिक आहेत सुधाकरराव सावंत, काय सांगाल? आज मराठ्यांच्या अनेक समस्या, अनेक अडचणी शासनापुढे प्रलंबित आहेत. आरक्षणाचा सुद्धा प्रश्न आहे. अशा परिस्थितीमध्ये सर्व मराठा वर्गाने एकत्र येऊन आपल्या संघटितपणे एकत्र लढा देऊन आपल्या मागण्या शासनाकडून मान्य करून घेणे ही आज काळाची गरज निर्माण झालेली आहे. सर, ज्या काही गोष्टी घडतात या मराठा समाजासाठी घडतात, बहुजनांसाठी घडतात, परंतु इथं कुठलाही समाज असा भेदभाव न ठेवता सर्व समाजाला एकत्रित घेऊन क्षत्रिय मराठा मंडळ जे काही आहे ते या ठिकाणी कार्यरत आहे. आणि त्याचप्रमाणे आज या ठिकाणी रॅली निघालेली आहे. कॅमेरामन शुभम पवारसह प्रशांत पवार, टाइम्स डिजिटल, रत्नागिरी. बहुजनांचा कैवारू तो थोर राजा माझा छत्रपती शिवराय. 18 पगड जातींना एकत्र घेऊन ज्या छत्रपती शिवरायांनी या अखंड महाराष्ट्र असेल, देश असेल, याच्यावरती राज्य केलं, तेच 18 पगड जातीचे लोक या ठिकाणी या रॅलीमध्ये सहभागी झालेत. आपल्यासोबत आहेत नगरसेवक राजू शेटकीर. साहेब, काय सांगाल? ज्या महाराष्ट्राच्या राजाने आम्हाला ओळख दिली आणि या स्वराज्याचं तोरण बनलं, आज त्यांच्या 396व्या जयंतीनिमित्त क्षत्रिय मराठा मंडळाच्या वतीने आज हा शोभायात्रा आणि शिवाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरव आज या ठिकाणी केला जातोय. 18 पगड जातीचे 12 बलुतेदार सर्व समाज हे क्षत्रिय मराठा मंडळाबरोबर आज या ठिकाणी सामील झालेले आहेत. आणि या शिवजयंतीच्या निमित्तानं पुढच्या 4 वर्षात त्यांची 400वी जयंती या ठिकाणी साजरी होणार आहे. तर हे जे शिवाजी महाराजांचं जे रूप आहे ते शतको हे वाढत जाणार आहे. आणि त्यांनी जी आपलं जे राज्य आणि स्वराज्य निर्माण केलंय तर ते भावी पिढीच्या मनामध्ये हे सातत्याने वाढत जाणार आहे. आणि त्याचा सर्व समाजांना त्याचा फायदा होणार आहे. हिंदू धर्माला त्याचा फायदा होणार आहे. राजा कसा असावा तर सर्व जाती धर्माला एकत्र घेऊन राज्य करणारा असावा. आणि आज पुढच्या वर्षी त्याची त्याच छत्रपती शिवरायांची 400वी जयंती या ठिकाणी साजरी होणार आहे. पोटफेडे साहेब आहेत आपल्यासोबत. साहेब, काय सांगाल? नमस्कार. क्षत्रिय मराठा मंडळाचा हे जो उपक्रम आहे हा अतिशय चांगल्या रीतीने बरेच वर्ष चालू आहे. आणि आता ते पूर्ण स्वतःच्या समाजापुरते मर्यादित न राहता सर्व समाजाला एकत्रित घेऊन ते चाललेले आहेत. आणि याच्यातनं त्यांचा ज्ञातीमधील सद्भाव कसा वाढतोय हे आपल्याला नक्की निदर्शनास येईल. अतिशय चांगला उपक्रम क्षत्रिय मराठा मंडळ करत आलेला आहे. आणि सदैव आम्ही इतर ज्ञातीतले 18 पगड जातीतली जी लोक शिवाजी महाराज जसे घेऊन आम्हाला चाललेले होते त्याच पद्धतीने हा समाज आम्हाला आता सर्वांना एकत्रित घेऊन चालला आहे. आणि एक चांगल्या पद्धतीने सद्भावचं कार्य या मराठा समाजाकडनं होत आहे. धन्यवाद. जरी ही शोभायात्रा क्षत्रिय मराठा मंडळाच्या वतीने आयोजित केली असली तरी संपूर्ण 18 पगड जाती या शोभायात्रेमध्ये सहभागी झालेल्या आहेत असं त्यांनी सांगितले. आणि यापुढे देखील अशाच दिमागदार सोहळा या ठिकाणी रत्नागिरीकरांना पाहायला मिळणार आहे असं सर्वच मान्यवरांनी सांगितलंय.
टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.